शालेय बसच्या शुल्कामध्ये जून 2026 पासून 15% वाढ करण्यात येणार आहे आणि स्कूल बस ओनर्स असोसिएशनने ही घोषणा केलेली आहे। डिझेल कर्मचाऱ्यांचं वेतन तसंच वाहनाची देखभाल, विमा, टोल आणि इतर ऑपरेशनल खर्चांमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे असं स्कूल बस ओनर असोसिएशनने सांगितलेलं आहे। नंदकिशोर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। नंदकिशोर, खरं तर जेव्हापासून पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत आणि महागाई वाढलेली आहे तेव्हापासून स्कूल बस ओनर असोसिएशनने सुद्धा ही मागणी केली होती की बसच्या शुल्कामध्ये वाढ करण्यात यावी आणि आता ही दरवाढ लागू झालेली आहे। नक्कीच खरं तर स्कूल बस ओनर्स असोसिएशन आहे ती खरं तर या संपूर्ण पद्धतीने सरकारकडे पाठपुरावा करत होती। मात्र आपल्या पाठपुरावाला कुठेही दाद दिली जात नसल्याने अचानक जो घोषणा आहे ती खरं तर करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि जून म्हणजे या महिन्यापासून शालेय बसच्या शुल्कामध्ये 15% जी वाढ आहे ती करण्यात येणार असल्याची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण बघतोय की डिझेल किंवा कर्मचाऱ्यांचे वेतन, वाहन देखभाल किंवा विमा, टोल या संपूर्ण खर्च वाढलेला आहे आणि आम्हाला अधिकचे काय शुल्क आहे ते आकारावं लागतील अशा पद्धतीचं स्पष्टीकरण जे आहे ते संघटनेमार्फत देण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते। काहीच वेळापूर्वी एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलेले, प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून ही घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र शुल्क वाढ टाळण्यासाठी सरकारकडे अनेकदा पाठपुरावा केल्याचं सुद्धा यामध्ये म्हटलेलं आहे। मात्र कोणतीही मदत जी आहे ती मिळाली नसल्याचा दावा जो आहे तो संघटनेमार्फत केलेला आहे। त्यामुळे 2026 आणि 27 शैक्षणिक वर्षापासून वाढीव शुल्क जे आहे ते आता लागू होणार आहेत। यामध्ये पालकांनी सहकार्य करावं किंवा सरकारने यामध्ये तातडीनं उपाययोजना कराव्यात असं खरं तर सर्वसामान्य लोकांकडे ही संपूर्ण संघटना जी आहे ती विनंती करते किंवा आवाहन करताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र शालेय शुल्कात म्हणजे बस शुल्कात सुद्धा आता अधिकचा जो भार आहे तो आता जाणू लागणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद या अपडेट्सबद्दल नंदकिशोर। तर आपण पाहतोय शालेय बसच्या स्कूल फीजमध्ये आता स्कूल बसच्या फीजमध्ये 15% वाढ करण्यात आलेली आहे।